हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज मी तुम्हाला हरे कृष्णा या अक्षराने लिहिलेली पट्टी दाखवणार आहे. या पट्टीसाठी माझी मैत्रीण निशिता देशपांडे, सिरसी कर्नाटका इथून रिक्वेस्ट केलेली आहे. तिने मला हरे कृष्ण या अक्षराने लिहिलेली पट्टी करायला सांगितली. पण मला असं वाटलं की हरे कृष्ण हे थोडंसं जरा दोनच शब्द येतील त्याच्यामध्ये, आणि कृष्ण म्हटलं की आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, मोराचा पीस तर हवंच. तर त्यामुळे 2 दिवस माझं मोराचं पीस करण्यामध्ये थोडासा वेळ गेला. तर आणि ही पट्टी मला क्रॉस स्टिचमध्ये करायची होती. आधी मला मोराचं पीस दाखवायचं होतं आणि नंतर मी हरे कृष्ण असं लिहिणार होते. तर या पट्टीसाठी मी आधी मोराचं पीस केलं आहे आणि त्यानंतर अक्षर लिहिलेलं आहे. तर 2 दिवसाच्या प्रयत्नानंतर मला थोडंफार यश आलं आहे मोराचं पीस करण्यामध्ये, कारण अक्षर हे मला थोडेसे सोपे वाटत होते. पण मोराचं पीस करणं थोडंसं मला अवघड वाटलं. कसं करायचं काय नाही यासाठी मी बराच विचार केला आणि 2-3 वेळेस पेपरवर आपले मण्यांच्यासारखं डिझाईन काढून 2-3 दिवस मी कुठला मणी कुठे पाहिजे, कुठे हिरवा घालायचा, कुठे केशरी घालायचा, हे सगळं मी 2-3 दिवस तयार केलं. 2-3 वेळा चुकलं आहे आणि त्यानंतर मला थोडंफार ह्याच्यामध्ये यश मिळालं. तर मी तुम्हाला आज ही पट्टी दाखवणार आहे. तर तुम्हाला कशी वाटते ते मला नक्की सांगा. ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे त्यांनीही सबस्क्राईब करा. सुरुवातीला आपल्याला मी 6 नंबरचे मणी घेतले तिथे सगळे. हे ब्लू घेतले, स्काय ब्लू कलरचे. हे 2-4च लागणार आहे. डार्क ब्लू कलरचे घेतलेले. हे ऑरेंज कलरचे, लाईट ग्रीन घेतले, डार्क ग्रीन घेतले आणि ऑफ व्हाईट कलरचे घेतलेले आहेत. जे मी अक्षर लिहिणार आहे हरे कृष्ण हे मी ब्लू कलरने लिहिणार आहे. आणि सुरुवातीला जे मी मोरपीस करणार आहे त्याच्यासाठी मी हे सगळे कलर वापरणार आहे. ठीक आहे. तर आता क्रॉसस्टिचची पट्टी करताना सगळ्यांना माहिती आहे 4 मण्यांपासून सुरुवात करायची. तर सुरुवातीला दोन ऑफ व्हाईट मणी घालायचे. 4 मणी घालताना एक लाईट ग्रीन घालायचा आणि परत एक ऑफ व्हाईट घालायचा. असे 4 मणी घालायचे. पहिल्या मण्यातून सुई काढायची. गाठ व्यवस्थित मारून घ्यायची सुरुवातीलाच. आणि हा जो आपण गाठ मारलेला दोरा आहे हा या मागच्या मण्यांमध्ये टाकून द्यायचा, म्हणजे मग दोरा हाईड होऊन जातो. इकडच्या साईडला आपल्याला परत 3 मणी घालायचे. तर त्या 3 मण्यांपैकी पहिला मणी लाईट ग्रीन घालायचा आणि बाकीचे 2 पांढरे घालायचे. आता एक ग्रीन आणि 2 व्हाईट घातले. त्यानंतर या ग्रीनमधून सुई काढायची. या वरच्या ग्रीनमध्ये घ्यायचे. असे ठेवायचे पट्टे. आता इथे एक ग्रीन आणि 2 व्हाईट घालायचे. या ग्रीनमधून काढायचे असे. असे इथे 3 घातले आपण ग्रीन. त्यानंतर काय करायचं, पुढच्या राऊंडला एक व्हाईट घालायचा आणि 2 ग्रीन घालायचे. परत या ग्रीनमधून काढायचे. या व्हाईटमधून काढायचे. आता इथे 3 व्हाईट घालायचे. इकडच्या व्हाईटमधून काढली.
आता इथे एक पांढरा आणि 2 हिरवे घालायचे. इकडच्या साईडला 3 आले आणि या साईडला 4 हिरवे आले. आता इथून या साईडला घ्यायची सुई आणि ह्याच्या पुढे जे आपण 3 घालणार आहे ते सगळे पांढरे मणी घालायचे. आणि हे जे या साईडचे जे मणी आहेत ते 1 2 3 4 5 6 झालेले आहेत. तर हे सगळे टोटल 22 होईपर्यंत आपल्याला पूर्ण पांढऱ्या मण्यांची लाईन करायची. या लाईनीमध्ये पूर्ण असंच करायचं. ठीक आहे. हे माझे 22 घालून झालेले तिकडे. आता पुढचे घालताना सुई या बाजूला घ्यायची, इकडे या मण्यावर घ्यायची आणि इथे 3 घालायचे सुरुवातीला आणि त्यानंतर खालच्या 2 मण्यातून काढून इकडे सगळीकडे आता 2 घालत जायचे. सुरुवातीला 3 घातले मी, चौथी लाईन चालू आहे माझी आणि या खालच्या 2 मण्यातून इथून सुई काढली. आता इथे परत 2 पांढरे मणी घालायचे आणि या 2 मण्यातून सुई काढायची. त्यानंतर पुढच्या खालच्या 2 मण्यातून काढायचे. आता इथे खाली एक हिरवा घालायचा आणि इथे वरती पांढरा घालायचा. पुन्हा या 2 मण्यातून सुई काढायची. खालच्या 2 मण्यातून काढायची. आता इथे टोटल हे जे ग्रीन मणी आहेत हे 4 घालायचे. 1 घालून झाला आहे, त्यानंतर अजून मी 3 घालणार आहे. नंतर 5वा मणी पांढरा घालायचा आणि त्यानंतर 6 7 आणि 8 हे 3 मणी हिरवे घालायचे. त्यानंतर परत 1 पांढरा घालायचा आणि परत 2 हिरवे घालायचे. म्हणजे सुरुवातीला इथे 4 मणी हिरवे यायला पाहिजे, त्यानंतर 1 पांढरा आणि त्यानंतर 3 मणी हिरवे, नंतर परत 1 पांढरा आणि नंतर 2 मणी हिरवे आणि बाकीचे जे सगळे आहे ते पांढरे घालायचे. आणि ते खालच्या मण्यापाशी आल्यानंतर इथे परत 3 पांढरे मणी घालायचे. अशी चौथी ओळ पूर्ण करून घ्यायची. ही चौथी ओळ माझी पूर्ण झाली आहे, चौथी लाईन. आता 5व्या लाईनीला काय करायचं, इथे सगळे पांढरे मणी घालायचे. टोटल 1 2 3 4 5 6 7 आणि 7 मणी टोटल पांढरे घालायचे. पुढच्या 2 मधून सुई काढायची. पुन्हा इकडे 2 पांढरे मणी घालायचे. असे टोटल हा खालचा सोडून दिला म्हणजे 6 मणी झाले. इथे टोटल 6 मणी घालायचे ह्या लाईनला आणि 6 मणी घालून झाले की 7वा मणी जो आहे तो ग्रीन कलरचा घालायचा. आता पुढच्या लाईनीमध्ये काय करायचं, इथे सुरुवातीला 3 मी पांढरे घातलेले, तर त्यानंतर या 2 मण्यातून सुई आणली. आता इथे 2 पांढरे घातले, परत सगळीकडे 2 2 घालायचे. असे टोटल 1 2 3 4 5 6 आणि 7 मणी जे आहे ते व्हाईट कलरचे घालायचे आणि 8वा मणी जो आहे तो ग्रीन घालायचा. तर आता या व्हाईटपाशी सुई आली तर इथे ग्रीन घालायचा आधी एक आणि एक व्हाईट घालायचा. त्यानंतर आता इथे परत 2 व्हाईट घालायचे आणि हा जो व्हाईट आहे इथे घातलेला ह्याच्या बरोबर समोरच्या साईडला एक ग्रीन घालायचा. नंतर बाकीचे परत व्हाईट घालायचे पुढे आणि इकडचा जो व्हाईट आहे ह्याच्या शेजारी एक ग्रीन घालायचा आणि उरलेले जे आहेत वरचे ते सगळे व्हाईट घालायचे.
अशी आपली 1 2 3 4 आणि पाचवी लाईन आपली कंप्लीट होते. म्हणजे हे जे व्हाईट दिसतात ह्याच्या शेजारी एक एक ग्रीन घालायचा. ह्याच्या शेजारी ग्रीन घातला आम्ही, ह्याच्या शेजारी ग्रीन आणि ह्याच्या शेजारी ग्रीन, आणि वरचे बाकीचे राहिलेले आहेत ते म्हणजे वरचे 1 2 3 4 राहतील, तर 4 राहिलेले सगळे व्हाईट घालायचे. अशी ही पाचवी लाईन कंप्लीट करायची. आता सहावी लाईन चालू झाली आहे माझी. इकडे एक मणी राहिला होता, मी 3 पांढरे मणी घातले. त्यानंतर या खालच्या 2 मण्यातून काढली सुई. आता इथे एक ग्रीन घालायचा आणि एक व्हाईट घालायचा. खालच्या 2 मण्यातून सुई काढली परत. आता इथे टोटल आपल्याला हे असे क्रॉसमध्ये 3 आले. आता इथे उरलेले जे आहेत ते आपल्याला 1 2 3 4 5 6 7 मणी टोटल आपल्याला परत व्हाईट घालायचे आहेत. आणि हे जे क्रॉसमध्ये आलेले आहेत आपल्या या साईडला 1 2 आणि ह्याच्या बरोबर क्रॉसमध्ये अजून एक ग्रीन घालायचा. म्हणजे 7 मणी टोटल व्हाईट घालायचे. आणि इकडे आल्यानंतर एक ह्याच्याबरोबर अपोजिट साईडला ग्रीन घालायचा. बाकीचे सगळे व्हाईट घालायचे. हे 8 मणी मी टोटल 7 नाही, मग अशी 7 सांगितलं मी, तर हे 8 मणी मी टोटल व्हाईट कलरचे घातलेले आहेत. आता या ग्रीनपाशी दोरा आलेला आहे माझा. इथे मी एक व्हाईट घालणार आहे आणि एक ग्रीन घालणार आहे. पुढच्या खालच्या 2 मण्यातून सुई काढायची. त्यानंतर आता एक व्हाईट घालायचा आणि एक ग्रीन घालायचा. असं घालायचं. आता हे उरलेले जे मणी आहेत बाकीचे राहिलेले हे सगळे आपल्याला व्हाईट घालायचे. म्हणजे या लाईनमध्ये ही 6वी लाईन चालू आहे माझी. या लाईनीमध्ये इकडून 1 2 आणि हे 3 असे ग्रीन येतात. ठीक आहे. आता मी हे सगळे व्हाईट घालून घेते. आता 7वी लाईन चालू झाली माझी. 1 2 3 4 5 6 7वी लाईन. इथे मी सुरुवातीला 3 मणी घातले. या 2 मण्यातून सुई काढली. आता इथे सगळे 6 मणी जे आहेत ते व्हाईट घालायचे. आणि हा जो ग्रीन आहे ह्याच्या शेजारी परत एक ग्रीन घालायचा. आता या पुढच्या व्हाईटमधून आला माझा दोरा. आता इथे एक ग्रीन घालायचा आणि एक व्हाईट घालायचा. असा क्रॉस येतो बरोबर. आता पुढच्या 2 व्हाईटमधून काढायचा दोरा. आणि आता काय करायचं, या ग्रीन नंतर उरलेले जे एक हा पुढचा 1 2 3 4 5 आणि 6 हे सगळे 6 मणी आपल्याला डार्क ग्रीन कलरचे घालायचे. आता मोराचा पिसाचा जो मधला भाग असतो तो करते आहे मी. तर या 2 व्हाईटमधून सुई काढणार मी आणि पुढचे 6 जे आहेत ते सगळे डार्क ग्रीन कलरचे घालायचे. आणि बाकीचे जे उरलेले आहेत ते सगळे व्हाईट घालायचे. हे सगळे घालून झाले माझे. इथे डार्क ग्रीन घातले मी 6. आता पुढच्या लाईनला काय करायचं, इथे सुरुवातीला 3 घातले, त्यानंतर इकडे सगळे व्हाईट घालायचे. आणि हे जे सगळे आपण 6 ग्रीन घातले होते तिथे पहिला ग्रीन घालायचा. त्यानंतर 1 2 3 4 आणि 5 हे 5 मणी ऑरेंज घालायचे. आणि हा जो लाईट ग्रीन कलरचा ह्याच्या शेजारी परत डार्क ग्रीन घालायचा. आणि हा जो ग्रीन मणी आहे हे 2 आपण जे घातलेले आहेत त्याच्या शेजारी परत अजून एक असाच लाईट ग्रीन घालायचा.
इकडे आली माझी सुई डार्क ग्रीनपाशी. आता इथे मी एक डार्क ग्रीन घालणार आहे आणि एक व्हाईट घालणार आहे सुरुवातीला. खालच्या 2 मण्यातून सुई काढायची. आता इथे ऑरेंज मणी घालायचे. 5 मणी घालायचे ऑरेंज टोटल. असे दोन घातले मी, अजून 3 घालायचे आणि हा खालचा जो आहे इथे एक ग्रीन घालायचा आणि हा हे 2 आहे ह्याच्या शेजारी ग्रीन घालायचा. ठीक आहे, अशी ही ओळ पूर्ण करायची आणि बाकीचे सगळे तिथे व्हाईट घालायचे. ह्या टोटल आपल्या 8 लाईन कंप्लीट झालेल्या तिकडे. आता पुढच्या लाईनपासून मोराचा पीस पूर्ण होईपर्यंत मी फक्त सांगणार आहे कोणत्या लाईनीमध्ये किती मणी घातलेले आहेत ते. आता इथून खालून आली माझी सुई, ही 9वी लाईन चालू आहे माझी. इथे 2 पांढरे मणी घालायचे, परत इथे 2 पांढरे, इथपर्यंत सगळे पांढरे मणी घालायचे आणि हा जो पांढरा मणी आहे ह्याच्या शेजारी एक ग्रीन कलरचा मणी घालायचा. त्यानंतर परत इकडे एक पांढरा मणी घालायचा, इथे परत एक ग्रीन घालायचा आणि त्यानंतर हे जे मणी आहेत ह्याच्यामध्ये इथे एक ऑरेंज घालायचा आणि हे जे मधले 3 मणी आहेत इथे सगळे ब्लू मणी घालायचे. परत इथे एक ऑरेंज घालायचा, इथे ग्रीन घालायचा आणि हे जे बाकीचे 5 आहेत ते सगळे व्हाईट घालायचे. म्हणजे आता ह्या या ऑरेंज नंतर आपल्याला इथे मध्ये 3 ब्लू कलरचे मणी घालायचे आणि हा जो व्हाईट आहे ह्याच्या शेजारी ग्रीन कलरचा मणी घालायचा. ही माझी 9वी लाईन कंप्लीट झाली. इथे मी मध्ये 3 स्काय ब्लू कलरचे मणी घातले. आता 10व्या लाईनला काय करायचं, वरून आधी माझी सुई, इथे सुरुवातीला 3 मणी घातले, त्यानंतर 2 पांढरे आणि इथे एक पांढरा आणि इथे सगळे हिरवे घालायचे. इथे एक हिरवा, एक केशरी आणि नंतर इथे एक ब्लू घालायचा आणि हा जो सेंटरचा ब्लू आहे ह्याच्या शेजारी एक डार्क ब्लू कलरचा मणी घालायचा. परत इथे एक ब्लू घालायचा, इथे ऑरेंज घालायचा, इथे ग्रीन घालायचा. त्यानंतर इथे एक व्हाईट घालायचा आणि ह्याच्या शेजारी पण व्हाईट घालायचा आणि ह्या व्हाईटच्या शेजारी ग्रीन मणी घालायचा आणि इकडच्या साईडला बाकीचे सगळे पांढरे मणी घालायचे. आपण या साईडला कसे 4 मणी घातले होते, इकडनं 1 2 3 4, तसेच आता इकडच्या साईडने पण हा पांढरा मणी सोडून दिला, इकडून 3 घातले, इकडून 3 घातले, त्यानंतर एक व्हाईट आला, इकडे पण 3 आले, नंतर एक व्हाईट आला. आता त्याच्या पुढचे 4 आहेत म्हणून मग या लाईनमध्ये परत 4 लाईट ग्रीन कलरचे मणी येणार. असं घालायचं म्हणजे इकडचा आणि इकडचा पार्ट दोन्ही सारखा होतो. तर आता या लाईनमध्ये इथे फक्त सेंटरला एक डार्क ब्लू घालायचा, बाकीचा हा स्क्वेअर जो आहे तो तसाच ठेवायचा. इथे डार्क ग्रीन, ऑरेंज, ब्लू, डार्क ब्लू, ब्लू, नंतर ऑरेंज, परत ग्रीन आणि ह्या पांढऱ्याच्या शेजारी एक ग्रीन आणि बाकीचे सगळे व्हाईट कलरचे घालायचे. अशी 10वी ओळ पूर्ण करायची. ही 10वी ओळ माझी पूर्ण झालेली आहे. आता पुढच्या 11व्या ओळीमध्ये इथे सगळे पांढरे घालायचे. हा जो ग्रीन घातला याच्या शेजारी परत ग्रीन घालायचा, लाईट ग्रीन. नंतर इथे 2 व्हाईट घालायचे, इथे ह्याच्या शेजारी डार्क ग्रीन, एक ऑरेंज आणि नंतर इथे जसे 3 ब्लू घातले तसे इथे 3 ब्लू येणार आणि त्यानंतर परत ऑरेंज आणि परत ग्रीन आणि इथून 1 2 3 4 आणि आता हा 5वा डार्क ग्रीन कलरचा मणी येणार आहे. तर ह्याच्यानंतर काय करायचं, वरचे जे या डार्क ग्रीनच्या वरचे जे 3 आहेत व्हाईट कलरचे त्याच्या शेजारी परत लाईट ग्रीन कलरचे मणी घालायचे. या 5व्या लाईनीसाठी म्हणजे हा जो इकडून 5वा मणी आलेला आहे त्याच्यावरती असं करायचं. इथपर्यंत डार्क ग्रीन घालून झाले, त्यानंतर 1 2 3 मणी जे आहे ते लाईट ग्रीन कलरचे घालायचे आणि त्यानंतर इथे जेव्हा एक मणी राहतो तेव्हा आपण 3 मणी जे घालतो त्यापैकी पण एक पांढरा घालायचा, एक ग्रीन घालायचा आणि एक पांढरा घालायचा. म्हणजे हे जे आपण 3 ग्रीन कलरचे मणी घालणार आहे त्याच्याबरोबर अपोजिट साईडला लाईट ग्रीन कलरचा मणी येतो. ठीक आहे, यावेळीला असं करायचं. ही 11वी ओळ झाली माझी. इकडे
मगाशी सांगितल्याप्रमाणे डार्क ग्रीन घातलं, त्यानंतर 3 लाईट ग्रीन कलरचे घातले आणि इथून जेव्हा मी सुई वळवली तेव्हा 1 ग्रीन आणि 2 व्हाईट घातले, त्यामुळे हा बरोबर ह्याच्या अपोजिटला आला. आता पुढची वळ करताना पुढच्या लाईनीमध्ये खालती आली माझी सुई. आता इथे मी व्हाईट घालणार आहे, त्यानंतर इथे 1 ग्रीन घालणार आहे, इथे ऑरेंज 1 2 3 4 5 ऑरेंज घालणार आहे, परत 1 डार्क ग्रीन, परत इथे 2 व्हाईट आणि हे जे ग्रीन घातलेलं आहे ह्याच्या शेजारी परत ग्रीन येणार आणि बाकीचे सगळे व्हाईट घालायचे. अशी पूर्ण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12वी लाईन अशी कंप्लीट करायची. हे सगळं मधला जो चौकोन आहे हा कंप्लीट होऊन जाईल ही लाईन झाल्यावर. ही माझी 12वी लाईन कंप्लीट झालेली आहे. आता इकडून आली माझी सुई खालून. आता इथे सगळीकडे 2-2 मणी घालायचे व्हाईट कलरचे आणि इथे 1 2 3 ह्याच्या शेजारी एक ग्रीन कलरचा मणी घालायचा आणि इथे वर आल्यावर इथे पण सगळे ग्रीन कलरचे मणी घालायचे आणि इथे पण ग्रीन घालायचा आणि बाकीचे इकडे जे राहिलेले आहेत इथे पण सगळे व्हाईट घालायचे. आता ही शेवटची लाईन आहे. त्यानंतर हे इथे जसं केलं आहे आपण इकडे असे 4 मणी घालून या बाजूला गेलेलं, तसंच इथे पण असे 4 मणी घालायचे. इथे पण असे 4 मणी घालायचे आणि त्यानंतर हा जो भाग आहे इथे आपण कसं क्रॉस मणी घातलेले आहे तसं इथे किती घातलेले आहेत आपण अजून 2 क्रॉस मणी घातलेले आहेत. तसेच या बाजूला पण 2 क्रॉस मणी घालायचे आणि इकडे जसं केलेलं आहे आता इथून आपण 6 मणी घालणार आहे. 6 मणी घातल्यानंतर इकडचा जो दुसरा मणी असेल हा ग्रीन कलरचा त्याच्यावरती इथे कसं केलं आहे तसं असे 3 मणी घालायचे आणि असं करायचं क्रॉस. म्हणजे मग ते मोराच्या पिसाचं जे बाजूला ग्रीन कलरमध्ये जे असतात आपण पीस बघतो आपण मोराचं तसं थोडासा तसा करायचा प्रयत्न केला आहे मी, कारण हे क्रॉस स्टिचमध्ये एकदम ॲक्युरेट येत नव्हतं त्यामुळे थोडासा तसा करायचा प्रयत्न केला. तर आता ते ग्रीन घालून घ्यायचे आणि इकडचा जो सेकंडवाला ग्रीन आहे त्याच्यामधून पुढच्या लाईनला हे असे 3 ग्रीन घालायचे म्हणजे असे 3 ग्रीन येतील आणि 1 मणी असा क्रॉस येईल. तर आता मी हे मोराचं पीस कंप्लीट करून घेते आणि त्यानंतर हे एवढं माझं इथे कंप्लीट झालेलं आहे. टोटल माझ्या इथे 17 लाईन झालेल्या आहेत. 17 लाईनीमध्ये मी हे असं मोराचं पीस केलेलं आहे. आता ह्याच्यानंतरची जी लाईन आहे 18वी ती पूर्ण मी व्हाईट घालणार आहे, कारण यानंतर अक्षराला सुरुवात करायची. तर हा एवढा माझा पार्ट 1मध्ये मी एवढं दाखवलेलं आहे आणि पुढच्या पार्टमध्ये मी अक्षराला सुरुवात करणार आहे.